नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सदाभाऊ खोत यांनी आपले संस्कार दाखवलेले आहेत. काल शरद पवार यांच्याविषयी बोलत असताना ते म्हणाले की यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलवायचा आहे, यांना महाराष्ट्राचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का, अशा अर्थाचं त्यांचं वक्तव्य होतं. त्याच्यावर अर्थातच सगळेजण चिडले. आणि मला म्हणजे हे शरद पवारांविषयी बोलला किंवा अजून कुणाही विषयी ते बोलले असते तरीही आवडलंच नसतं. याचं कारण म्हणजे टीका करत असताना एखाद्याचं तोंड कसं दिसतं, एखाद्याचे दात कसे आहेत, एखादा लंगडा आहे का, लुळा आहे का, टकला आहे का, अशा प्रकारच्या कधीही भाषा वापरायच्या नसतात. आणि त्यांनी ही भाषा वापरली. कुणाविषयी वापरली? शरद पवारांविषयी. हे शरद पवार यांच्याविषयी त्यांचं राजकीय विरोध असणं आपण समजू शकतो. राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लोक उभे राहत असतात. राजकीय विरोध एकीकडे, वैयक्तिक टीका एखाद्याच्या शरीरावर, शरीराच्या आकारावर जाऊन त्याच्यानुसार तशा प्रकारची टीका करणं. याशिवाय शरद पवार यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठला आजार झाला होता, त्यातून ते वाचले. आणि खरं सांगायचं तर आज कुठेही तुम्ही गावगाड्यामध्ये जा, लोक असं म्हणतात की हा महाराष्ट्र शरद पवार यांनी घडवलेला आहे. नाही म्हणलं तरी शरद पवार यांनी या महाराष्ट्रासाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे, सदाभाऊ खोत यांच्यासाठी मी आज सगळं तुम्हाला सांगणार आहे. सदाभाऊ खोत समजून घ्या. शरद पवार यांनी ते जेव्हा कृषी मंत्री झाले तेव्हा कुठल्याही प्रकारच्या अटी न घालता 71,000 करोड इतका अमाऊंटचा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. इतकी कर्जमाफी याच्या आधी कुणीही कधीही केली नव्हती. हे शरद पवार यांनी केलं शेतकऱ्यांसाठी. आता तुम्ही ते शक्ती महामार्ग, अजून कोणते कोणते महामार्ग करता, ज्या ठिकाणी गरज नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही रस्ते बनवताय आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपत आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना किंवा केंद्रामध्ये मंत्री असताना कधीही ज्या गोष्टींची गरज नाहीये त्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अशा हडप करून प्रकल्प उभारलेले नाही आहेत. आमची सुद्धा जमीन गेलेली आहे, आम्हाला माहिती आहे. आमची जमीन ही एका नॉनसेन्स प्रकल्पासाठी गेलेली आहे, त्याच्यावर आता दुसरा प्रकल्प होणार आहे म्हणे, म्हणजे डबल घोडा. तर अशा प्रकारे आता तुम्हाला माहितीये का, खोत साहेब या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिलांसाठीचं आरक्षण पंचायत राज व्यवस्थेमध्ये आज महिलांना 50% आरक्षण आहे. हे आरक्षण फक्त आणि फक्त शरद पवार यांनी मिळवून दिलेलं आहे. जेव्हा भारतभरामध्ये कोणत्याच राज्यामध्ये कुणीही हा विचार केला नव्हता की महिलांसाठी अशा प्रकारचं आरक्षण असावं, ते महाराष्ट्रामध्ये आहे. यांनी सगळ्यात पहिल्यांदा महिलाविषयी धोरण आणलं. सगळ्यात पहिलं महाराष्ट्राचं महिला धोरण शरद पवार मुख्यमंत्री असताना 1994 साली आलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं महिलांना तर नक्कीच माहिती आहे की शरद पवार यांनी त्या महिला धोरणामध्ये काय काय दिलेलं आहे. बरं, हे परत एकदा खोत यांच्यासाठीच आपल्या युनेस्कोने एक पत्र पाठवलं होतं भारत सरकारला खास, ठीक आहे. आणि पत्र पाठवून काय म्हणलेलं होतं माहितीये का, संयुक्त राष्ट्रसंघ युनोने पत्र पाठवलं आणि ते म्हणाले छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन करून इतिहास घडवला आहे. ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तुमचे आभार, अशा प्रकारचं युनोने पत्र पाठवलं होतं. ही कामगिरी एका कृषी मंत्री असलेल्यामुळे शरद पवार यांच्यामुळे झालेली आहे. शरद पवार जेव्हा कृषी मंत्री झाले ना तेव्हा खऱ्या अर्थाने भारत, जो की अजूनही कृषी प्रधान आहे, आज भारतातली अर्धी लोकसंख्या 55% लोक हे शेतीवर आधारित आहे, शेतीवर आधारित उत्पन्नावर अवलंबून आहे. आणि तरीही लोकांना कृषी मंत्री माहित नसतो. शरद पवार यांच्या काळामध्ये पहिल्यांदा कृषी मंत्री कोण आहे हे लोकांना माहित व्हायला लागलं. आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे, जेव्हा ते पहिल्यांदा कृषी मंत्री झाले ना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं असेल तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अग्रिकल्चरल रिसर्चशी संबंधित वैज्ञानिकांची मीटिंग बोलवली आणि काय काय रिसर्च करता येईल याची मीटिंग भरवून त्यांनी प्लॅन आखला. बारामतीमध्ये तुम्ही जाऊन पहा, तिथल्या अग्रिकल्चरल कॉलेज आणि तिथल्या रिसर्च इन्स्टिट्यूट काय काम करत आहे. तुम्हाला माहिती असेल 2004 पूर्वी आपल्याला गहू आयात करावा लागायचा भारताला. हे जे गाजर गवत आलेलं आहे ना, आपल्याला बाहेरच्या देशातून गहू आणावा लागत होता, म्हणून त्या गव्हासोबत आलेल्या बिया होत्या त्या गाजर गवताच्या, आज सगळीकडे पसरलेल्या आहे. 2004 नंतर पहिल्यांदा असं झालं की भारताने इतका गहू उत्पादन केला की भारत जगाला गहू पोहोचवायला लागला, एक्सपोर्ट करायला लागला. आणि नंतर नंतर आपली स्थिती अशी आली की जवळपास अर्ध्या जगाला गहू भारत पोहोचवत होता. ही कामगिरी शेतकरी कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांच्यामुळे झालेली आहे. आणि सदाभाऊ खोत हे यांचा महाराष्ट्राचा चेहरा बदलू, म्हणजे ज्यांना इतिहास माहित नसतो ना ते पुढे काहीच करू शकत नाही. म्हणून माझं जनतेला सांगणं आहे, हे बघा,
शरद पवार यांच्या राजकारणावर मी हे म्हणत नाही की मी पूर्णपणे त्याचं समर्थन करते. राजकारण एकीकडे, मंत्री म्हणून केलेलं काम तुमच्यासारख्या कधीही कडकनाथ कोंबडीचे घोटाळे त्यांनी केलेले नाही आहेत. ओके. आता लोक म्हणतील की त्यांचं घराणं मोठं झालं. नक्कीच त्यांचं घराणं मोठं झालं, परंतु लोकांचं अहित करून त्यांनी कधीही हित साधलं नाही. लोकांचं हित करता करताच त्यांचं हित झालेलं निश्चितच. इतक्या वर्षापासून ते राजकारणामध्ये आहे. आमदार, मुख्यमंत्री, खासदार हे सगळे राहिलेले आहे. आणि सगळ्या ज्या संस्था आहेत, ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट, सहकार संस्था, या ज्या काही हे जाळं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे ना, ते सगळं कोणामुळे आहे? तुम्ही जरा त्या लोकांना जाऊन विचारलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि मला असं वाटतं की त्यांना तशी सवय नाहीये आपण काय केलं हे बोंबाबोंब करून सांगण्याची. म्हणून मला गरज वाटली की हे आपण सांगितलं पाहिजे. पुढचं सांगायचं झालं तर शरद पवार यांनी आखलेली एक योजना म्हणजे राष्ट्रीय फळबाग कार्यक्रम. आणि या योजनेमुळे शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये फळांचं उत्पादनाचा विकास दर होता, पहिले 1.5% होता ग्रोथ रेट, तो वार्षिक 6%, 1% 6% ग्रोथ जो आहे तो वाढला शरद पवार यांनी आणलेल्या त्या कार्यक्रमामुळे. भाजीपाल्याचं उत्पादन 2003 साली 143 दशलक्ष टन होतं. 2013 साली ते 235 दशलक्ष टन इतकं वाढलेलं आहे. ते जवळपास आपण म्हणूया की दुपटीपेक्षा थोडंसं कमी इतकं ते वाढलेलं आहे. अजून खूप मोठी लिस्ट आहे की शरद पवार यांचं या महाराष्ट्र घडण्यामध्ये, इथला शेतकरी सदन होण्यामागे काय आहे. आणि मी खरोखर सांगते, 2014च्या आधी शेतकरी खाऊन पिऊन तर सुखी होता. म्हणजे माझे वडील, माझा भाऊ शेती करतो, उत्पन्न यायचं निदान म्हणजे असं नाही म्हणत की खूप मोठं होतं, खाऊन पिऊन नीट होतं. आज मी तुम्हाला सांगते, आम्हाला सोयाबीन पिकवायला खर्च लागलेला आहे. 1 क्विंटल सोयाबीनला आम्हाला 6,000 ते 7,000 रुपये खर्च आला. आणि आज आम्ही सोयाबीन म्हणजे उत्पादन करायला 6,000 खर्च आला आणि विकतोय आम्ही 3,000 रुपयात. आणि ही अवस्था तुम्ही करून ठेवलेली आहे, तुमच्या सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणींनो, माझ्या मायबापांनो, महाराष्ट्रातल्या जनतेनी, मला असं वाटतं की यांचे हे ढोंगी चेहरे आहेत ना, तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. हे महायुतीतले लोक, यांना फक्त घाण बोलता येतं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. सदाभाऊ खोत म्हणतात की मी बोललो ती गावगाड्याची भाषा आहे, यांना कळत नाही. जे मातीत रुजलेले लोक असतात, ज्यांनी मातीमध्ये मरण पत्कारलेलं असतं, मातीमध्ये काम केलेलं असतं, त्यांना गावगाड्याची भाषा समजते. ही गावगाड्याची भाषा आहे? अरे, वरिष्ठांचा सन्मान करणं हीच गावगाड्याची भाषा आहे. गावगाड्यांनी कधी वरिष्ठांचा अपमान करायचे संस्कार नाही दिलेत. मग ते कुठले तुमच्या विरोधात असू द्या, तुम्ही मुद्द्याने विरोध करू शकता. एखाद्याच्या बॉडीवर जाणं, चेहऱ्यावर जाणं, याला गावगाडा नाही म्हणत. तुम्ही आमच्या गावगाड्याच्या संस्कृतीला खरोखर बदनाम करत आहात. गावामध्ये मीही राहिलेली आहे. अत्यंत छोट्या गावामधूनच मी येते आणि मी अजूनही राहते. त्याच्यामुळे हे जे म्हणत आहेत ना, तर गावगड्यालाच तुम्ही बदनाम, म्हणजे गावातले लोक काय असा अपमान करत फिरतात लोकांचा? काहीही बोलायचं. एकतर पहिल्यांदा काहीतरी बोलले, नंतर म्हणाले मी दिलगिरी व्यक्त करतो, पण ही गावगाड्याची भाषा आहे. एकतर तुम्ही सॉरी म्हणू शकता, किंवा मग मी जे बोललो ते बरोबर आहे हे कसं काय सांगू शकता सॉरी म्हणत असताना? त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांचे ढोंगी चेहरे महाराष्ट्राने लक्षात घेतले पाहिजे. हा सगळा प्रकार काय आहे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतंय? शरद पवारांच्या अजून काही अचिव्हमेंट्स ज्या तुम्हाला माहिती असतील आणि मे बी माझ्याकडून सांगायच्या राहील, अर्थातच खूप राहिलेले आहे, हे मी जस्ट काय काय रिकॉल होतं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. मला खरंच नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे काम आणि ह्या घाणेरड्या महायुतीच्या लोकांचे सगळे संस्कार जे आहेत ते, हेही मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या या जनतेला कळले पाहिजे. हे महायुतीतले हे जे काही फालतू असं बोलणारे लोक आहेत ना, त्यांना महायुतीतल्या इतर समजदार समजणाऱ्या लोकांनी चांगला धडा शिकवला पाहिजे. काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी अद्दल घडेल असं सांगितलं पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्राची संस्कृती लयाला जायला फार वेळ लागणार नाही. थांबते.